गणपती बाप्पा मोरया, आई गावदेवी माते की जय। मथुर मध्ये अशा नामांकित बैलामध्ये द्वारलीचा हरणे असेल अशा बैलामध्ये नामांकित बैलामध्ये आणि आपला वादल किती वेळा हिंद केसरी झालेला आहे? एक मालशिरसचं मैदान जुना बैलपल्ला मैदान तिथे एक वेळा, नंतर भारत केसरीला दोन आणि ते दिवशी वडकीचं दत्त जयंतीचं मैदान तिथे म्हणजे ट्रिपल हिंद केसरी झालेला आहे। आणि एक महान भारत केसरी हा एक पटकावलेला आहे। अच्छा, तीच गाडी आम्ही दत्त जयंती वडकीच्या मैदानात 4 नंबरचा मान पटकावला होता। समोर खूप नामांकित आणि आपले खास करून मुंबईची बैल आहेत। वादल आहे, तर वादल बद्दल आपण माहिती घेऊया। बैलाचा कसा प्रवास सुरू झाला आणि इथे कसं नियोजन असणार आहे। तर दादा कधी आलेले रात्री तुम्ही? रात्री आम्ही 7 वाजता आलो इथे योगेश पाटील खातगुर यांच्याकडे। तिथे आमचा एक हिंद केसरी वजीर त्यांच्याकडे आहे, तिथे आम्ही होतो त्यांच्याकडे। आणि आजचं नियोजन वगैरे कसं असणार आहे इथे? आज नियोजन वादल आणि शिवाजी शेठ पडलेगाव आणि दैवशेठ गोवेकर यांचा फाजील हे एकत्र पालणार आहे। तीच गाडी आम्ही दत्त जयंती वडकीच्या मैदानात 4 नंबरचा मान पटकावला होता। कसं वाटलं होतं वडकीच्या मैदानात 4 नंबरचा मानकरी झाल्याबद्दल? नाही, खूप आनंद झाला होता आणि प्रत्येक मैदानात वादलने आम्हाला कधीच निराश केलं नाही। प्रत्येक मैदानात गुलाला ठरलेलाच असतो। आणि आपला वादल किती वेळा हिंद केसरी झालेला आहे? एक मालशिरसचं मैदान जुना बैलपल्ला मैदान तिथे एक वेळा, नंतर भारत केसरीला दोन आणि ते दिवशी वडकीचं दत्त जयंतीचं मैदान तिथे म्हणजे ट्रिपल हिंद केसरी झालेला आहे। आणि एक महान भारत केसरी हा एक पटकावलेला आहे। अच्छा, नक्कीच म्हणजे आपल्या बैलाने खूप नाव असं कमवलेलं आहे, कारण की 3 वेळा हिंद केसरी होणं म्हणजे खूप नाव करणं। तर कसं वाटतं? खूप आनंद होतोय आणि त्याच्यात आमच्या फॅमिलीचा बारामतीचा वादल फॅन्स क्लब या लोकांचा भरपूर सपोर्ट आहे। आणि मुंबईला पण बिंजोडचा वाशाच आहे तो। बिंजोडला आता हा मैदान झाल्यानंतर आम्ही बिंजोडला मुंबईलाच घेऊन जाणार। खूप कमी असे बैल आहेत जे आपल्याला बिंजोड आणि मैदानात पलताना दिसतात, तर काय बोलाल त्याच्याबद्दल? नाही, हा कसा यांचा फेऱ्यांचा मैदान आहे, तिथे बिंजोडचा मैदान। आता मुंबईमध्ये कसा बिंजोड आणि इथला फरक आहे, पण हा आमचा बैल आहे ना वादल, हा बिंजोडला पण त्याच गतीने पळतो आणि इथे घाटाला पण त्याच गतीने पळतो। त्याच्यात असं काही नाही का बिंजोडला कमी पळतो किंवा घाटावर कमी पळतो, त्याच रेंजने पळतो। आता तुम्ही बघितलं असत बकासूरमध्ये, आपल्या याच्यात मथुरमध्ये अशा नामांकित बैलामध्ये द्वारलीचा हरणे असेल अशा बैलामध्ये नामांकित बैलामध्ये पळतोय बैल। आणि काय सांगा राव म्हणजे मथुर बद्दल आणि याच्या हरण्याबद्दल, दोन्ही बैलांबद्दल? नाही, मथुर तो काय बिंजोडच्या भाषेची त्याची ओळखच होती आणि हरण्या पण चांगलाच पळतो, म्हणजे पब्लिकला पण तो ठामच आहे। त्यांनी पण आता बबलू शेठचा खूप नाव केलं आहे। आणि आपला बैल कोणत्या खांद्याने पळतो? डावा खांद प्रॉपर, डावा खांदा। आणि चला थोडं आता आपण मागे जाऊया, आपली बैलाची खरेदी कशी झालेली आणि तिथून सुरुवात कशी झाली? खरेदी आम्ही समीर भैया इस्लामपूर यांच्याकडनं खरेदी केला होता वादल। तो आदातमध्ये घेतला होता। आदातपासूनच त्यांनी आमची ओळख निर्माण करून दिली। आदातमध्ये तो टॉपमध्येच पळायचा। त्याच्यानंतर मुंबईला दुसऱ्यामध्ये चांगल्या बैला ज्ञानी मामाच्या म्हणजे सपोर्ट होता। ज्ञानी मामाच्या मुलं आज आमचं भरपूर नाव झाला। आणि काय मनामध्ये भीती वगैरे होती, कारण नवीन खरेदी असते आणि प्रत्येकाला असं वाटतं की माझी नवीन खरेदी कुठे फेल वगैरे नको जायला? नाही, असं काही नाही, मनामध्ये काही नाही। आम्ही एकदम म्हणजे हाऊस करण्यासाठी घेतला होता। असं आमचं हे पण नव्हतं काही एवढा मोठा नाव बैल आमचा करेल म्हणून, पण आज म्हणजे आमच्या अपेक्षा पलीकडे त्याने आमचं नाव मोठं केलं। नक्कीच, कारण मित्रांनो बैलाने खूप असं नाव कमवलेलं आहे। 3 वेळा हिंद केसरी आणि बिंजोड मध्ये पण तसंच भरपूर सारं नाव। तर आपला बिंजोड वगैरेचं आता कसं नियोजन असणार आहे? बिंजोडला आता मी बिंजोडला मथुरमध्ये पळवला, हरण्यामध्ये पळवला, चांगल्या बैल। आणि आता यानंतर हा हिंद केसरी मैदान झाल्यानंतर पुसेगावचं आम्ही मुंबईलाच बैल घेऊन जाणार आणि मग मुंबईलाच बिंजोडमध्ये खेळणार। आणि घरातून आनंद कसा असतो? कारण की घरातून म्हणजे मला आमच्या फॅमिलीचा सपोर्ट आहे, परत आता आमचे भरपूर लोकांचा सपोर्ट आहे। म्हणजे जेवढा मुंबईला जेवढा सपोर्ट आहे तिथे त्या बारामतीवाल्यांचा पण सपोर्ट आहे। आणि घरातल्यांचा सपोर्ट म्हणजे माझी फॅमिलीच असते मैदानात।
मी असते, मिसेस असतात, माझी मुलं असतात. आता वडकीच्या मैदानात पण त्या दिवशी दत्त जयंतीच्या मी फॅमिली सोबत होतो. आणि बैलाचं देखरेख वगैरे करणं एकट्याचं काम नाही, तर आपल्या पडद्यामागे कोण कोण असतात जे बैलाची पूर्ण देखरेख आमचा आता हिंदकेसरी वजीर फॅन्स क्लब आहे जो मुंबईचा, तिथे ही सर्व मुलं असतात. सुनील पारदी, सर्वेश पाटील, हेमंत ठाकूर, प्रतीक, ऋतिक, हे सर्व, परत क्षितिज, हे सर्व मुलं असतात. आणि इथे बारामतीला तो वादल फॅन्स क्लब, हे सर्व ते असतात. ही मुलं बघतच असाल तुम्ही सर्व. आणि आता यंग पिढी आपल्या बैलगाडा क्षेत्राकडे भरपूरच येत आहे, तर त्यांच्यासाठी काय संदेश द्याल? यंग पिढीसाठी तुम्ही हा बैलगाडी क्षेत्र आहे ना, हे शांत, संयम आणि तुमच्या याच्यात खेळा. कोणाची भांडण तंटा वगैरे काही करू नका. माझा एवढा संदेश असेल त्यांना. आणि खूप सारे नवीन खरेदी देखील आपल्याला बघायला भेटतात, आणि काही जण म्हणजे थोडासा पराभव झाला तर ते कुठेतरी खचतात, तर त्यांच्यासाठी काय संदेश द्याल? नाही, ही जिंदगी की यही रीत है, हार के बाद जीते. काय कुठं खचून जायचं, आज हारलो ना उद्या नक्कीच जिंकू. आता आमचं पण तसंच आहे. आज हारलो ना आम्ही कधीच निराश नसतो. आम्हाला माहिती आहे वादळला आज हारलोय ना उद्या 100% गुलाल देईल. नक्कीच काय मित्रांनो, कारण की बैलगाडा क्षेत्र असं आहे ज्यामध्ये हार आणि जीत दोन्ही पण होतात, तर आपल्याला दोन्ही पण पचवता आले पाहिजे. आणि तरी किती वर्ष झाले बादल आपल्या सोबत पळतोय? आता 4 वर्ष झाले. 4 वर्षात 3 वेळा ट्रिपल हिंद केसरी, 1 वेळा महान भारत केसरी, आणि बिंदोडचा बादशाह म्हणून त्याची मुंबईमध्ये ओळख आहे. आणि पुसेगावचं मैदान आपल्या शेतकऱ्यासाठी पंढरीत बोलली जाईल, तर काय बोलाल? पुसेगावचं मैदान पुसेगावचा नामांकितच मैदान आहे. या मैदानाची लोक 1 वर्षभर वाट बघत असतात. त्या मैदानात 2022 मध्ये आम्ही आमचा वजीर आणि मयूर पाटील आदई यांचा पेंट्या आम्ही फायनलला राहिलो होतो, आणि रात्र झाल्यामुळे ती फायनल नव्हती झाली. तेव्हा आम्ही हिंदकेसरीचा किताब घेतला या मैदानात. काय सांगाल वजीर बद्दल आपल्या? नाही, वजीरने आम्हाला मुंबईमध्ये बिनजोडची प्रथम म्हणजे ओळख निर्माण करून दिली. म्हणजे एक नंबर मध्येच आम्ही सर्व गाड्या केल्या, आणि त्यानंतर इथे पुसेगावचा हिंदकेसरी मैदान तिथे पण नंबर केला, खूप नाव केला वजीर. नंतर आता त्याच्या पावलावर पाऊल हा वादल ठेवतो. आणि काय असणार आहेत आता वादलकडून पुढे अपेक्षा? वादलकडनं आता अपेक्षा तर पूर्ण झालं, पण जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याने आम्हाला साथ द्यावी, आणि आम्ही पण त्याला तसंच साथ देऊ. आणि भरपूर जण बैल पलवतात, आणि एक वय होते बैलाची, तेव्हा बैल पलत नाही, तर तेव्हा काय केलं पाहिजे बैलाबद्दल? नाही, जेव्हा आता पलतो तेव्हा आपला नाव होतो, नाव केला तेव्हा आपण आनंदी असतो. त्यानंतर पण तसंच बैलाची जेव्हा पलाला कमी लागला तेव्हा पण बैलाची तशीच निगा राखायला पाहिजे. चला दादा, तुमचे मी जास्त काही वेळ घेत नाही, कारण तुम्हाला पण शर्यतीची तयारी वगैरे करायची असेल, तर एक आता ग्रुप पण बघूया. पूर्ण ग्रुप आपण ग्रुपला एकत्र घेऊ, आणि ग्रुपचा पण एक छोटीशी मुलाखत घेऊ. तर भावा, काय सांगशील आपल्या बैलावर प्रेम कसं आहे? बैलावर प्रेम म्हणजे बैलाचं प्रेम दिवसातलं त्यापाशी मी 24 तासातलं 8 ते 10 तास त्यापाशी असतो, आणि ते सगळं म्हणजे दोन्हीपासून ते चाऱ्यापासून सगळं खुरकापासून सगळं मीच बघतो. आणि आपल्या ग्रुपचं वगैरे नाव काय? कारण की एका बैलाचं देखरेख करणं एकट्याचं काम नाही, त्यासाठी नक्कीच आपला मित्र परिवाराचा, घरातल्यांचा सपोर्ट पाहिजे. तर आपल्या ग्रुपचं नाव काय? मित्र परिवार असतो ना, वादळ ग्रुप सोनगाव म्हणा, आणि बिरजा सोन्या ग्रुप तामखडा, सगळा मित्र परिवार असतो. चला बोला. गणपती बाप्पा मोरया, आई गावदेवी माते की जय. एक फोटो जे आणि बैलाच्या नावाने टी शर्ट देखील आहेत आपल्या. महान भारत केसरी ट्रिपल हिंद केसरी वादल. बघा, या बाजूने फ्रंटने व्ह्यू आहे आपल्या टी शर्टचा, आणि या बाजूने बॅकने व्ह्यू आहे. नक्कीच बघा टी शर्ट बद्दल पण एक लाईक द्या. टी शर्टला कसा सुंदर असा टी शर्ट आहे.